सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे फर्स्ट इयरचे मुलं आहेत त्यांच्यासाठी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचे जे एमसीक्यू आहे मागच्या वर्षी विचारलेले ते मी घेतले. या व्हिडिओमध्ये आपण कोणासाठी बघणार आहे, जे सेकंड इयरचे मुलं आहेत त्यांच्यासाठी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स मागच्या वर्षी जे विचारलेले प्रश्न आहे ते आपण कव्हर करून घेणार आहे. बघा, अशा बऱ्याचशा प्रश्नपत्रिका काल एका मुलाने आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहे आणि ऑलरेडी आपल्याकडे पण वेगवेगळ्या ट्रेडच्या बऱ्याचशा प्रश्नपत्रिका आहे. मी सर्व ट्रेडचे प्रश्न कोलेज करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त 6 प्रश्न आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघा. 6 प्रश्न जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात आपले होऊन जातील. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. काय म्हटलंय बघा आता, विच इज द फॉर्म्युला फॉर फॉलोइंग. म्हणजे काय, आता खाली त्यांनी आपल्याला इंडायसेस म्हणजे काय, घातांक या चॅप्टरचा या टॉपिकचा त्यांनी एक आपल्याला प्रश्न विचारला. हे पण तुम्ही शाळेपासून शिकताय. जे घातांक आहे, घातांकाचे साधारण किती सूत्र आहे, 6 प्रकारचे सूत्र आहे. तुम्हाला जेवढे लक्षात राहतील तेवढे. पण या प्रश्नाचं उत्तर देताना मी ते सर्व काय करतो तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. बघा, सर्वात पहिले जे इंडायसेस म्हणजे काय, घातांक. एच्या डोक्यावरती मी काय दिलंय, एम लिहिलंय. म्हणजे एचा घातांक काय आहे, एम, गुणिले एच्या डोक्यावरती मी काय दिलंय, एन. म्हणजे एचा घातांक काय आहे, एन. जर असं असेल म्हणजे या दोघांमध्ये गुणाकार असेल आणि यांचा बेस जर सारखा असेल तर वरच्या दोघांची काय होते, बेरीज होते. असा घातांकाचा साधा नियम आहे. ए रेस टू एम प्लस एन, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन, ए रेस टू एम प्लस एन. असा एकदम साधा सोपा नियम आहे. या प्रश्नात त्यांनी आपल्याला गुणाकार नाही दिलाय. या प्रश्नात या दोघांचा त्यांनी आपल्याला काय दिलाय, भागाकार दिलेला आहे. ठीक आहे, काय, ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एन असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. इथं हे दोनदा बघून कन्फ्युज नका हुआ. हे एकदा इंग्लिश भाषेसाठी आणि हे एकदा मराठी भाषेसाठी, असा त्याचा अर्थ आहे. मग आता जेव्हा आपण बघितलं इथं, जेव्हा त्या दोघांमध्ये गुणाकार असतो तेव्हा आपण वरच्यांची काय केली, बेरीज केली. आता या दोघांमध्ये काय, भागाकार आहे. मग याच्या विरुद्ध आपण ऑपरेशन करणार आहे. बेरीज इथं आपण बेरीज केली, इथं आपण काय करणार आहे, वजाबाकी. ए रेस टू एम मायनस एन. म्हणजे काय, जेव्हा घातांकामध्ये दोन घातांकांचा जेव्हा भागाकार असतो तेव्हा वरच्या पदांचा त्यांच्या काय होत असतो, वजाबाकी होत असते. आणि जर त्या दोघांमध्ये गुणाकार असला तेव्हा वरच्या पदांची काय होत असते, बेरीज होत असते. असे घातांकाचे 6 ते 7 नियम आहे. आणखी काय सोपे ए रेस टू 0 याला आपण काय लिहितो, 1 लिहितो. असे 6 ते 7 त्याचे काही नियम आहेत ते त्यांनी आपल्याला, त्यांच्यापैकी ते आपल्याला कोणते पण विचारू शकता. या प्रश्नात त्यांनी आपल्याला भागाकाराचं विचारलंय. मग याचं राईट आन्सर काय येणार आहे आपलं, ए रेस टू एम मायनस एन. हे कधी बरोबर आलं असतं, जेव्हा या दोघांमध्ये काय आला असता, गुणाकार आला असता. तेव्हा आपलं हे जे पद आहे हे पद आपलं बरोबर आलं असतं. पण त्यांनी आपल्याला भागाकार विचारलाय. त्यानंतर ए रेस टू एम इंटू एन. आता हे कोणाचं आहे बघा, हा इथं प्रश्न आहे आणि हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे काय, जेव्हा एखादं पद असं लिहिणार आपण, एच्या डोक्यावरती एम च्या डोक्यावरती एन म्हणजे घातांकाचा घातांक, तेव्हा या दोघांमध्ये काय होत असतो, गुणाकार होत असतो. ए रेस टू एम इंटू एन. बरोबर, मग इथं त्यांनी आपल्याला तेच दिलंय, ए रेस टू एम चा घातांक एन. मग त्या दोघांचा गुणाकार काय येणार, ए रेस टू एम इंटू एन. म्हणजे हे प्रश्न आहे, हे त्याचं काय उत्तर आहे. बरं, या प्रश्नाचं राईट आन्सर काय येणार आहे मग आपलं, ऑप्शन डी. जाऊया पुढच्या प्रश्न. बघा आता हा जो प्रश्न आहे हा जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेत पाहिलेला आहे. तुम्ही याचं बाकी काय सायन्स समजून घेऊ नका. जसं आता हा याच्यात सूत्र तुम्हाला सांगण्यासारखे होते, याच्यात सांगण्यासारखं काही नाही. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काय म्हटलं त्यांनी, विच हँडबुक रेफर बाय मशीन इंजिनियर. म्हणजे जे आपले मशीन इंजिनियर असतात, मशीन जवळ काम करणारे, प्रोग्राम सेट करणारे किंवा त्याच्यातल्या चुका दुरुस्त करणारे, ते जे इंजिनियर आहे ते इंजिनियर कोणत्या प्रकारचं पुस्तक वापरत असतात. या ऑप्शन वाचून तुम्हाला 2-3 प्रश्न ऑलरेडी समजून जातील. आता ज्या कोणत्या मुलाची प्रश्नपत्रिका असेल त्या बावळटने काय उत्तर लिहिलं याचं, ऑक्सफर्ड डिक्शनरी. अरे, जरी तुम्हाला उत्तर माहिती नसेल, तुम्हाला एवढं तर समजतं ऑक्सफर्ड डिक्शनरी काय आहे, ती भारतात आहे तरी का. ऑक्सफर्ड डिक्शनरी काय आहे, ज्याच्यात आपल्याला सर्व जे इंग्लिश शब्द आहे याचे सर्व मराठी अर्थ आपल्याला भेटत असतात. तुम्ही मोबाईलमध्ये ऍप पण त्याचं कदाचित डाउनलोड केलं असेल काही मुलांनी. तर ऑक्सफर्ड डिक्शनरी हे त्याचं उत्तर असूच शकत नाही आणि या मुलाने ते चॉईस केलेलं आहे. त्याचं राईट आन्सर काय, मार्क स्टँडर्ड. काय राईट आन्सर, मार्क स्टँडर्ड, ऑप्शन बी. हे तुम्ही डायरेक्ट डोक्यात काय करा, फिट करून टाका. आता हे जे मार्क स्टँडर्ड नावाचं पुस्तक आहे याच्यात सर्व स्टँडर्ड गोष्टी आपल्याला प्रोग्रामशी रिलेटेड, मशीनशी रिलेटेड सर्व स्टँडर्ड गोष्टी त्याच्यात. जसं युजर मॅन्युअल असतं, गाडीचं असेल, मोबाईलचं असेल, टीव्हीचं किंवा कोणत्या पण गोष्टीचं युजर मॅन्युअल असेल, तसं हे एक प्रकारचं काय मॅन्युअल आहे. त्या मॅन्युअलमध्ये प्रोग्रामिंगच्या सर्व गोष्टी त्यांनी डिटेलमध्ये दिलेल्या असतात. मग त्याला आपण काय म्हणतो, मार्क स्टँडर्ड असं म्हणतो. म्हणजे एवढे पण इंजिनियर आहे ते कोणतं पुस्तक युज करतात, मार्क स्टँडर्ड. हे तुम्ही फक्त डोक्यात फिट राहू द्या. जाऊया पुढच्या प्रश्न. काय म्हटलंय आता, हे पण खूप सोपा प्रश्न आहे. सर्व मेकॅनिकलच्या जेवढा ट्रेड आहे त्या सर्व मुलांना याचं उत्तर माहिती असेल. काय म्हटलंय त्यांनी, व्हॉट इज द पर्पज ऑफ लुब्रिकेंट. वंगणाचा उद्देश काय.
लुब्रिकेशन म्हणजे काय, आता जेव्हा दोन पार्ट आपल्या एकमेकांना काय होत असतात, घासत असतात, मशीनचे पार्ट असेल, गाडीचे पार्ट असेल किंवा आणखी कोणते पार्ट असेल, तर आपण त्याच्यात काय करत असतो, लुब्रिकेशन देत असतो. लुब्रिकेशन म्हणजे काय, त्याच्यात आपण ऑइल टाकत असतो, त्याला ग्रीस लावत असतो किंवा केरोसिन लावत असतो किंवा आणखी कोणत्या प्रकारचे जे लुब्रिकेशन असेल ते आपण त्याला काय करत असतो, यूज करत असतो. पण ते वापरायचा आपला हेतू काय, म्हणजे पर्पज काय, ते आपण कशासाठी वापरतो. जेव्हा दोन पार्ट एकमेकांवर घासतात तेव्हा त्याची जी इफिशियन्सी आहे घासल्यामुळे, इफिशियन्सी म्हणजे काय, ते जे आपल्याला आउटपुट देणार आहे ते आउटपुट आपलं काय होऊन जातं, घासल्यामुळे कमी होऊन जातं. म्हणून आपण त्याला काय करत असतो, त्यांच्यामधलं जे फ्रिक्शन आहे म्हणजे जे घर्षण आहे हे कमीत कमी व्हावा म्हणून आपण त्याच्यात काय करत असतो, ऑइल म्हणा, ग्रीस म्हणा किंवा जे काय असेल अशा प्रकारचं लुब्रिकेशन आपण त्याच्यात काय करत असतो, यूज करत असतो, वापरत असतो. मग लुब्रिकेशन त्यांनी तेच विचारलंय, लुब्रिकेशन वापरायचा आपलं मेन हेतू काय किंवा पर्पज काय. मग लुब्रिकेशन वापरायचा आपला मेन पर्पज काय, त्याचं जे फ्रिक्शन आहे म्हणजे जे घर्षण आहे हे घर्षण आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं आहे. हे घर्षण कमी झालं ऑटोमॅटिक आपल्याला जी इफिशियन्सी वाढणार आहे. बरं, बाकीचं त्यांनी काय म्हटलंय, टू रिड्यूस प्रेशर, प्रेशर कमी करण्यासाठी का, अजिबात नाही. टू इन्क्रीज प्रेशर, प्रेशर वाढवण्यासाठी का, हे पण येणार नाही. टू इन्क्रीज फ्रिक्शन, फ्रिक्शन वाढवण्यासाठी हे पण येणार नाही. आपला राईट आन्सर काय येणार आहे, टू रिड्यूस फ्रिक्शन, फ्रिक्शन कमी करण्यासाठी. जाऊया पुढच्या प्रश्नावर. एकदम सोपा प्रश्न आहे, शाळेतला प्रश्न आहे. व्हॉट इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ एसपी, एसपीचे विस्तारित स्वरूप काय आहे. आता जे सेकंड इयरचे मुलं आहेत त्यांचं जे शक्यतो जे इलेक्ट्रिक वगैरे त्या ट्रेडच्या मुलांना एक टॉपिक आहे तुमच्या काय, इस्टिमेशन अँड कॉस्टिंग या नावाचा एक टॉपिक आहे तुम्हाला, इस्टिमेशन अँड कॉस्टिंग. त्याच्यातला हा प्रश्न आहे. आता एसपी म्हणजे काय असं त्यांनी आपल्याला विचारलंय. इस्टिमेशन आणि कॉस्टिंग याचा अर्थ काय बघा. आता जेव्हा कधी तुम्ही टू व्हीलर वगैरे घ्यायला जात असाल, टू व्हीलर फोर व्हीलर, तर तुम्ही गेल्यावर त्याला काय सांगता, आम्हाला कोटेशन पाहिजे. कोटेशन म्हणजेच काय असतं, त्याचं एक प्रकारचं इस्टिमेशन असतं. इस्टिमेशन म्हणजे काय, त्याच्यात आपल्याला काय दिलेलं असतं, गाडी कितीला आहे, तिचे पार्ट कितीला आहे किंवा त्याला जे तुम्ही एक्स्ट्रा पार्ट लावणार ते कितीला आहे, तिचा आरटीओ किती, तिचा इन्शुरन्स किती, ऑन रोड तिची प्राइस किती, एकंदरीत आपल्याला जी टोटल प्राइस आहे ही टोटल प्राइस ते आपल्याला सांगण्याचा, त्या कोटेशन मधून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो, इस्टिमेशन. आणि जेव्हा आपण ती बाईक जेव्हा मॅन्युफॅक्चर किंवा तयार करत असतो तेव्हा झालेला खर्च, इंजिन बनवायला, लाईट बनवायला जो काही तिला खर्च, पेंटिंगला वगैरे जो काही खर्च झाला असेल हे सर्व पकडून आपण त्याची काय ठरवत असतो, कॉस्ट ठरवत असतो. या हिशोबाने त्यांनी तुम्हाला टॉपिक दिला होता, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. आता आपल्याला काय याच्यात बाकी बघायचं नाही. त्यांनी फक्त आपल्याला काय विचारलंय, एसपीचा फुल फॉर्म काय. आता तुम्ही शाळेत बघितलं असेल, खरेदी किंमत, विक्री किंमत, हे तुम्ही ऐकलं असेल. मग एसपी म्हणजे काय असतं, आपलं सेलिंग प्राइस. काय असतं, सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे कोणती किंमत, विक्री किंमत. एसपी बघितला असेल तुम्ही, सीपी बघितला असेल, कॉस्ट प्राइस बघितला असेल, सेलिंग प्राइस बघितला असेल, तर विक्री किंमत आणि खरेदी किंमत असा त्याचा मराठीत अर्थ होतो. आता या मुलाने बघा स्पेशल प्राइस हे चॉईस करून ठेवलंय. त्याचा काही संबंध आहे का, काहीच संबंध नाही. स्पेशल प्राइस अजिबात येणार नाही, सुपर प्राइस पण येणार नाही, सिलेक्टर प्राइस पण येणार नाही. याचा राईट आन्सर आपलं काय येणार आहे, तर सेलिंग प्राइस म्हणजे काय, विक्री किंमत, हे याचा राईट आन्सर येणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलंय बघा, जवळपास सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये हा जो प्रश्न आहे हा बघायलाच भेटतो. काय म्हटलंय त्यांनी, विच इज यूज टू रिड्यूस द फ्रिक्शन इन मशीन पार्ट. यंत्राच्या भागांमध्ये घर्षण कमी करण्यासाठी कसला उपयोग करत जातो. आता जर तुम्ही बघितलं असेल, आपल्या गाडीचे गिअर असेल किंवा कोणत्या मशीनचे जे आपले फ्रिक्शनल पार्ट असेल, जे एकमेकांवर काय होतात, घासले जातात. वरतीच बघितलं आपण तसं याच्याबद्दल. तर जे पार्ट घासले जातात त्या घासले जाऊ नये म्हणून आपण त्याचं जे फ्रिक्शन आहे हे कमी होऊ नये म्हणून आपण त्याला काय करत असतो, लुब्रिकेशन करत असतो. काय करत असतो, लुब्रिकेशन म्हणजे वंगण करत असतो. आणि लुब्रिकेशन ज्या वस्तू लुब्रिकेशन करायला मदत करतात त्याला आपण काय म्हणतो, लुब्रिकंट्स म्हणतो. काय म्हणतो, लुब्रिकंट्स म्हणतो. म्हणजे काय, उदाहरणार्थ ऑइल असेल, काय असेल, ऑइल असेल, ग्रीस असेल, तर हे आपल्याला काय करतं, लुब्रिकेशन करायला मदत करतात. म्हणजे काय, फ्रिक्शन कमी करायला मदत करतात. मग ऑइल आणि ग्रीस यांना आपण काय म्हणणार, लुब्रिकंट्स म्हणणार. ठीक आहे, त्यांनी आपल्याला तेच विचारलंय की फ्रिक्शन मध्ये घर्षण कमी करण्यासाठी आपण काय वापरतो. तसं आपण ऑइल आणि ग्रीस वापरतो, पण तुम्हाला एवढंच बोललो, त्यांना आपण काय म्हणतो, लुब्रिकंट्स असं म्हणतो. मग याचं राईट आन्सर काय येणार आहे, लुब्रिकंट्स. केरोसिन एक प्रकारचं हे पण आहे, इंधन पण आहे आणि लुब्रिकंट पण आहे. पेट्रोल सेम एक प्रकारचं इंधन पण आहे आणि एक प्रकारचं लुब्रिकंट पण आहे. पाणी हे आपण कुलिंगसाठी वापरतो जनरली. जेव्हा आपण मशीनचे आपले फ्रिक्शन होत असतं तेव्हा आपण कुलंट म्हणून पाण्याचा काही वेळा उपयोग करत असतो. मग याचं राईट आन्सर काय येईल, लुब्रिकंट. जाऊया पुढच्या प्रश्नावर. शेवटचा प्रश्न एकदम साधा सोपा सिंपल आहे, शाळेतला प्रश्न आहे डायरेक्ट. काय म्हटलं त्यांनी, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुमचा जो अल्जेब्रा टॉपिक आहे ना, तुम्हाला
अल्जेब्रा म्हणजे बीजगणित हा जो टॉपिक आहे त्याच्यातला प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचा त्यांनी फुल फॉर्म विचारलाय. मी तुम्हाला दुसरा पण सांगून ठेवतो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तिसरा पण सांगून ठेवतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. असे बरेच आहे सांगायसारखे, पण जे जे आता गरजेचे आहे तेवढं तुम्हाला सांगून ठेवतो. बघा आता, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचा फुल फॉर्म काय येतो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. याच्यामध्ये पण सेम आहे, याच्यात आणि याच्यात काय फरक नाही. इथं पण तेच येणार आहे, ए स्क्वेअर 2ab बी स्क्वेअर. फक्त इथं दोघी ठिकाणी कसलं साईन येणार आहे, प्लसचं साईन येणार आहे. मग जर दोघी ठिकाणी प्लसचं साईन आलं, इथं पण आणि इथं पण, तर मग इथं आपलं कोणतं साईन येतं, प्लसचं साईन येतं. म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर ए मायनस बी. आता पद तर तेच आहे, इथं ए स्क्वेअर आहे, इथं पण ए स्क्वेअर आहे. इथं 2ab, इथं पण 2ab, इथं बी स्क्वेअर, इथं पण बी स्क्वेअर. फरक कसला आहे, फक्त हे जे चिन्ह आहे त्याचा फरक आहे. सुरुवातीला मायनस आलं तर ते ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं, दोघी ठिकाणी प्लस आलं तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं. आपल्याला त्यांनी कोणतं विचारलंय, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग याचं एक्सपान्शन काय येणार आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे कसलं येतं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं. हे असे दोघे कोणतं एक्सपान्शनच नाहीये. ठीक आहे. आता हे जे लिहून ठेवलंय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचं एक्सपान्शन काय आहे, ए प्लस बी ए मायनस बी. फक्त माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवलं. त्यांनी हे विचारलं काय, हे विचारलं काय, हे विचारलं काय, तुम्हाला त्याचं उत्तर जमलं पाहिजे. तर हे होते आजच्या व्हिडिओतले 6 प्रश्न. असे आपल्याकडे बरेच क्वेश्चन पेपर आहे आणि 1 जुलै पासून या वर्षीला केले काय झालं, जे पेपर आहे आपले हे पेपर पोस्टपोन झालेले आहे. म्हणजे डायरेक्ट ऑगस्ट महिन्यात पेपर आहे. त्यामुळे अजून आपल्याकडे जुलैचा पूर्ण महिना आहे. त्यामुळे आपल्याकडे जेवढे पण क्वेश्चन पेपर आहे आता साधारण आपल्याकडे 300 ते 400 एमसीक्यू जमलेले महत्वाचे. त्यातले पण मी काय करेल, जे 100 एमसीक्यू 50 ते 100 एमसीक्यू साईडला काढून घेईल आणि तेच एमसीक्यू वर आपण पुढच्या महिन्यात एक सिरीज घेऊन येऊ आणि सर्वच्या सर्व व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. आणखी कोणाला काही ज्या आन्सर शीट असेल किंवा रिस्पॉन्स शीट असेल या माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर मी टेलिग्राम चॅनलला माझा जो नंबर आहे हा नंबर ऑलरेडी टाकलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.